नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्राबुलकर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे, सन 2022च्या पावसाळी हंगामात जो सततचा पाऊस होता त्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली होती मित्रांनो, त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि काही शेतकऱ्यांना त्याची मदत मिळालेली नव्हती, कारण नुकसान झालेल्या ज्या बाबी होत्या मित्रांनो त्या सरकारच्या निकषामध्ये बसत नव्हत्या। परंतु त्यांना आता एक विशेष बाब म्हणून ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तर यामध्ये कोणकोणते शेतकरी असणार आहेत, कोणकोणते जिल्हे यामध्ये आहे, हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा मित्रांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी आपण यामध्ये बघतोय। सन 2022च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत। आता विशेष बाब म्हणजे जसं मी आधी सांगितलं मित्रांनो, की काही बाबी ज्या सरकारच्या निकषामध्ये बसत नव्हत्या, अतिवृष्टीच्या निकषामध्ये बसत नव्हत्या, त्या निकषाबाहेरील ज्या बाबी आहेत मित्रांनो, अशा बाबींना हा निधी देण्यात आलेला आहे। आपण थोडक्यात प्रस्तावना बघूया या ठिकाणी। सन 2022च्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना वर नमूद अनुक्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण रुपये 1500 कोटी इतका निधी जिल्हानिहाय वितरित करण्यास संदर्भ क्रमांक 3च्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली होती। तदनंतर ज्या जिल्ह्यांना मंजूर निधीपेक्षा जादा निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी त्यांच्याकडील संबंधित तहसील कार्यालयाकडून अचूक परगणनेच्या आधारे उर्वरित लाभार्थ्यांची माहिती प्रथमतः डीबीटी प्रणालीवर उशिरात उशिरा दिनांक 28/2/24 पर्यंत भरून घ्यावी। त्यानंतर सुधारित मंजूर निधीपेक्षा नेमक्या किती जादा निधीची आवश्यकता आहे याबाबतची माहिती दिनांक 29/2/24 पर्यंत ईमेलद्वारे नोंदवावी, अशा सूचना 26/2/24च्या पत्रान्वये सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या। तदनंतर 5/3/24च्या पत्राने पुन्हा जादा निधीच्या मागणीबाबत दिनांक 11/3/24 पर्यंत ईमेलद्वारे नोंदविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नगर, परभणी, अमरावती व वाशिम यांच्याकडून प्राप्त झालेल्या अतिरिक्त निधीच्या मागणीच्या अनुषंगाने त्यांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे। तर निर्णय बघा काय आहे मित्रांनो। निर्णय आहे, तदनंतर अंतर्गत पुनर्वितरणाने 55,555.34 लक्ष इतका निधी डीबीटी प्रणालीवर वितरित केला होता। या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी नगर, परभणी, अमरावती व वाशिम या 4 जिल्ह्यांना खालीलप्रमाणे स्तंभ 5 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण 6,116.74 लक्ष इतका अतिरिक्त निधी मागणीस मंजुरी देण्यात येत आहे। तसेच स्तंभ 6 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण वितरित रुपये 61,672.8 लक्ष इतक्या रकमेस मंजुरी देण्यात येत आहे। या आदेशान्वये अतिरिक्त रुपये 6,116.74 लक्ष इतक्या निधी वितरणास मंजुरी देण्यात येत आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तक्ता बघू शकता। यामध्ये 4 जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत। परभणी, नगर, अमरावती, वाशिम असे एकूण हे 4 जिल्हे आहेत मित्रांनो। आणि एकूण वितरित निधी तुम्ही या ठिकाणी बघू शकता। मंजूर अतिरिक्त निधी बघू शकता। पुनर्वितरणाने डीबीटी प्रणालीवर वितरित केलेला निधी अन्वये वितरणास मंजुरी देण्यात आलेला निधी 20/6/23 अन्वये। ठीक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी दोन्ही निधी दिलेले आहेत। जो याआधी वितरित केलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय आणि आता जो वितरित करायचा आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी निधी दिसत आहे। ठीक आहे। तर अशा पद्धतीने हा जो निधी आहे मित्रांनो, ह्या 4 जिल्ह्यातील जे शेतकरी आहे, यापूर्वी ज्यांना मदत मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे। डीबीटी प्रणालीद्वारे हा निधी वितरित होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये हा निधी येणार आहे। 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हा निधी मिळणार आहे। ठीक आहे। तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो 2022च्या अतिवृष्टीच्या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या संबंधित। तुम्हाला जर मित्रांनो हा पूर्ण GR वाचायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणून तुम्ही हा GR डाउनलोड करून पूर्णपणे वाचू शकता। ठीक आहे। तर अशा पद्धतीने ही माहिती होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।